नाशिक ग्रामीणच्या कायदा सुव्यवस्थेला नवी गती मिळते. पोलीस दलाला मोठी बूस्टर डोस आहे. एकूण 43 नवीन चारचाकी वाहने नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये दाखल झाली असून यामुळे जिल्ह्यातील कार्यक्षमता, प्रतिसादाचा वेग आणि गस्त व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलासाठी नव्याने आलेल्या एकूण 43 चारचाकी वाहनांचा हस्तांतरण सोहळा आज आडगाव मुख्यालयाच्या परेड मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडलाय. या प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नव्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. सोहळ्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पीआय रवींद्र मगर, पीआय अनिल घाडगे, मोटार परिवहन, पीआय राहुल मोरे, वेलफेअर, राखीव पीआय पंडित चव्हाण तसेच मोठ्या संख्येने अधिकारी अंमलदार उपस्थित होते. नाशिक ग्रामीण जिल्हा हा विस्तृत भौगोलिक परिसर असलेला विभाग, गुजरात सीमेजवळ मालेगावसारख्या संवेदनशील भाग आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रचंड आव्हान. याशिवाय त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी, मांगीतुंगी, शिर्डी अशा धार्मिक स्थळांवर दररोज लाखो भाविकांची गर्दी असते. म्हणूनच वाहनांची आवश्यकता अधिक टोकाची बनलेली होती. जिल्ह्यामध्ये 40 पोलीस स्टेशन, 8 SDPO कार्यालय, 2 अप्पर पोलीस अधीक्षक विभाग, एकूण सुमारे 50 कार्यालय आणि 3,500 पोलीस फोर्स यांच्यावर 15,000 चौरस किलोमीटर क्षेत्रातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एकत्र स्त्रोत पद्धतीने ग्रामीण पोलीस दलाला मिळालेली वाहने 35 महिंद्रा बोलेरो, 5 महिंद्रा स्कॉर्पिओ, 2 इनोव्हा क्रिस्टा, एकूण 43 अत्याधुनिक वाहने. जिल्हा पोलिसांना मंजूर असलेल्या 83 वाहनांपैकी उर्वरित 40 वाहनांची लवकरच पूर्तता करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. डायल 112 योजनेअंतर्गत नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी वाहनांची उपलब्धता अत्यंत आवश्यक होती. उपलब्ध वाहने नादुरुस्त झाल्यामुळे प्रतिसाद वेळ वाढत होता. नव्या वाहनांच्या मदतीने गस्त वाढणारे, नियंत्रण जलद होणारे, संवेदनशील भागांतील पोलीस उपस्थिती मजबूत होणारे, VVIP सुरक्षेला मजबूती मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय, पोलीस दलाला आवश्यक साधनसामुग्री पुरवण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये या वाहनांची सर्वाधिक गरज भासणार आहे. नवीन 43 वाहन मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिसांची ताकद आता अधिक प्रभावी होणार आहे. कायदा सुव्यवस्था, बंदोबस्त, नाकाबंदी, डायल 112 प्रतिसाद, लवकर सर्वच क्षेत्रामध्ये गती येणार आहे. वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकसेवा न्यूज, नाशिक.